तिच्या नवऱ्या मला जे वाटायचं ना की बा आपलेच पोरं कुठेतरी गेलं तर आपली इज्जतीचा भाजीपाला करत असेल, तसं आज एक वेळा पुन्हा माझ्या मिथ्य तुटलं. मी आज गेली होती बँकेमध्ये, आपल्या गव्हर्नमेंट सरकारी बँकेमध्ये. तिथं तर तुम्हाला माहिती आहे, तिथं गरीब श्रीमंत सगळेच लोक अवेलेबल एकाच ठिकाणी. आणि असाच एक किडा होता, एक नाही 2 किडे होते त्या मातोश्रीजवळ. आणि ते 2 किडे ते बिचारी तिच्या तिच्या भरोश्यावर टाकून तो कुठल्या तरी महत्त्वाच्या कामावर गेला होता. पण ती ते लाईनीमध्ये लागली पैसे काढायसाठी. अबे हट, कॅमेऱ्यापासून हट हो इकडं. असाच होता तो इड्रू बेड्रू. हां, तर जसा एक इकडे सारखा नाचत आहे कॅमेरा. इकडे बस चल. हो ना अंदर. हां ठीक आहे जा. हां सॉरी फॉर द इंटरप्शन, बट का करता हाय असे कार्टे. तर ते माता आपल्या 2 पुत्रासोबत आली होती. आणि त्या मातेने जे म्हणजे लाज येऊन राहिली पोट्यांची, म्हणजे पोटे डायरेक्ट झोपून राहिले ह्याच कार्ट्यासारखे, मारून राहिले, एकमेकाला सांगून राहिले, पण गोंडच बोलत होते. मला लई आवडलं त्याचं बोलणं. आय एम द बिग फॅन ऑफ वन दॅट. मला लई आवडलं. जास्त इंग्लिश नाही झालं, आपलाच कचरा होऊन जाते कधी. तर लई मस्त वाटलं की आपल्याच जवळ नाही असे 1-2 नमुने, एक घराबाद असे शांत पोरं सोडून असे इल्लरबाद पोरं प्रत्येकाच्या घरी आहे. प्रत्येकाच्या डोक्याची बँड वाजली. त्याच्यानंतर जी गोष्ट झाली ना ते थोडीशी खटकली म्हणाले. आपण म्हणतो की आपण काय म्हणतो बाय काय इकडं आपण विश्वगुरू होणार आहोत, आपला देश मोठी ताकदवर जीत. पण कधी काही गोष्ट थोडीशी लय बेकार वाटते. जवळजवळ 1.5 घंटा ती बाई कॅश काउंटरवर उभी राहिली. मी सांगतो ना खरंच एवढा लेट लतीफ कॅशियर मी जिंदगीत नाही पाहिला, फर्स्ट टाईम दिसतो. तर एवढा वेळ ती बाई उभी राहिली आणि तिनं काढले किती मात्र माहिती आहे 1500 रुपये जे लाडक्या बहिणीची तिच्या खात्यामध्ये आली. गरीबशी बाई होती, 21-22 वर्ष तिचं वय असं, 21-22-23 वयोगटातली ती बाई असं. 2 लेकरं तिला झाले होते. आणि त्यातल्या त्यात बेकार याच गोष्टीचं वाटलं का तिच्या घरचा माणूस जे पैसे आणायला गेला होता ते पैसे समोरच्या पार्टीनं त्याला दिले नाही, तर तो रिकाम्या हातानेच आला होता. आणि जे मोठं लेकरू जे समजदार होतं, जे पहिल्या वर्गात होतं, ते बोललं की आज आम्हाला पैसे भेटून तर आम्ही घरी तेल नेऊ. ते गोष्ट जरा खटकली की खरंच आपण खूप म्हणजे विश्वगुरू बनण्याच्या कदारवर हाव का नाही याचा प्रश्न कधी पडते. आणि कार्टून पोरं आपलेच नाही आहे बा, आपल्यासारखे लेकरं आहे आपल्याजवळ जसे आहे तसे प्रत्येकाजवळची नमुनो आहे. पण त्या महिलेच्या चेहऱ्यावरची टेन्शन आणि विचार तो म्हणजे कुठतरी खटकला. म्हणजे आपण तिथे जे काही बायका होत्या ज्या शिक्षित होत्या तरी पण एक आपण म्हणू शकतो एक डिपॉझिटचा किंवा विड्रॉलचा ह्या 2 फॉर्म भरासाठी सुद्धा जे इकडे तिकडे धडपड चालू होती, एक सही किंवा एक अंगठा प्रॉपर न घेण्याची धडपड चालू होती. हे गोष्ट शिकवत होती की आपण कुठतरी मागाव. फनी होता याच्यासाठी कारण की मला खूप मुन्नूशी फ्रेंड भेटले नाही काम होईपर्यंत, तर मी त्याच्यासोबत गप्पा गोष्टीच केल्या. पण त्या बाईच्या चेहऱ्यावरची व्यथा काहीची अशीच होती. अरे सरळ राय ना रे, काहून तू असा करते रे, काहून करते रे ती अशीच होती.